नासिक के एवला तहसील में राजापुर हवालदार क्वार्टर की पहली से चौथी कक्षा के केवल 2 शिक्षक कार्यरत है। एक शिक्षक छुट्टी पर होने के कारण विद्यार्थियों का शैक्षणिक नुकसान हो रहा था। इस पर विद्यार्थियों और उनके अभिभावकों ने पंचायत समिति कार्यालय में स्कूल खोलकर पढ़ाई शुरू कर दी और शिक्षा अधिकारी के दालान में दोपहर का भोजन भी किया। छात्रों ने पवित्र संकल्प लिया कि जब तक शिक्षक नहीं मिलते वह यही रहेंगे। हालांकि प्रभारी गट शिक्षणाधिकारी संजय कुसलकर ने स्पष्ट किया कि पट संख्या की कमी के कारण फिलहाल अतिरिक्त शिक्षक नहीं दिए जा सकते। नमस्कार, माझे नाव आराध्या आहे। मी हवालदार वस्ती शाळेत शिकते। आम्हाला शिक्षक नाही म्हणून आम्ही इथे आंदोलन करत आहोत। आम्हाला ज्ञान भेटले नाही तर कसे चालेल? आम्हाला शिक्षक द्या हीच आमची नम्र विनंती आहे। हवालदार वस्ती इथला पालक आहे। तर येत्या 16 नोव्हेंबरला जी ऑनलाईन बदली झाली, ऑनलाईन बदलीनुसार इथले आमचे जे दोन्ही शिक्षक दुसरे गेले तिथले दोन्ही शिक्षक इथे आले। तर त्यातल्या एका शिक्षक महिला होती, त्यांनी आजारपणाचं हे करून त्यांनी 3 महिन्यासाठी रजा त्यांनी मागितली। तेथे एका शिक्षकाला बीएलओचं काम असतं, इतर काही त्यांच्या अडचणी असतात, पंचायत समितीला यावं लागतं। तर एक शिक्षक तिथे कसं काय शिकू शकतो हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे। सदरील विद्यार्थी यांना जर समजा त्याला ज्ञानाचं जर प्राप्त होत नसेल तर ते विद्यार्थ्यांनी करायचं काय? त्याच्यामुळे सगळ्या पालकांनी व विद्यार्थी इकडे आम्ही पंचायत समितीमध्ये शाळा भरतोय। आम्हाला शिक्षक न मिळाल्यास सरळ शिक्षणापासून वंचित राहण्यास आमचे सर्व शेतकरी लोक आहेत। एक तर सरकारने एवढं शेतकऱ्यांना फसवलं आहे, त्यात जिल्हा परिषद शाळा म्हणजे हे फक्त शेतकरी माणसाची शाळा आहे। इतर शिक्षकांचे पोरं बघितलं तर सगळे म्हणजे दुसऱ्या कॉलेजला हे करतात। कारण आमच्याकडे तर तसा काही विषय, आम्हाला शिक्षक पाहिजे, 2 शिक्षक रेग्युलर पाहिजे। ज्या महिलांनी जी 3 महिन्यासाठी रजा मागितली ती महिला जोपर्यंत हजर होत नाही तोपर्यंत ते शिक्षक पाहिजे। हवालदार वस्ती शाळेवरती पवित्र पोर्टल मार्फत ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या त्या बदल्यामध्ये एक शिक्षिका म्हणून आल्यानंतर ती 2 दिवसात शाळेवरती हजर झाली आणि 3 महिन्याची तिनं रजा टाकून दिल्यानंतर शाळेतल्या ज्या मुलांचं नुकसान होत आहे तिथं एक शिक्षकी आता शिक्षक असल्यामुळे त्यांना बाकीचा कारभार चालवायचा असल्यामुळे तो होत नाही आणि एक मुलांना त्यांना जर मीटिंग असली तर शाळा बंद करून त्यांना मीटिंगला हजर व्हावं लागतं। तर आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर शिक्षक अवेलेबल करून द्यावं, एवढीच मागणी आहे आमची। जिल्हा परिषद शाळा हवालदार वस्ती या ठिकाणी शाळेचा पट हा 17 आहे आणि त्या ठिकाणी 2 शिक्षक कार्यरत आहेत। त्यातील एक शिक्षक सध्या रजेवर गेलेले आहेत, त्यामुळं त्यांनी दुसरा शिक्षक मिळावा म्हणून या ठिकाणी अर्ज दिलेला होता। तथापि अर्ज दिलेला असल्यामुळं आम्ही त्यांना त्यावेळेस सांगितलेलं होतं की तो रजेवरचा शिक्षक येईल, तथापि आम्ही एखादा शिक्षक देण्याचा प्रयत्न करतोय। परंतु तरीसुद्धा त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। नियमाने जर पाहिलं तर हे आंदोलन त्यांना करता येत नाही, कारण त्या ठिकाणी 17च पट आहे आणि 2 शिक्षक ऑलरेडी कार्यरत आहेत। त्यामुळं नियमाने दुसरा शिक्षक देता येत नाही। तरी आपण एका शिक्षक देण्याचा प्रयत्न करू शकतो। प्रयत्न आम्ही करणार आहे, पण आंदोलन करत असतील तर नियमात बसत नाही।